मोटिवेशन संपलं की तुम्ही थांबता का? हॅलो एव्हरीवन, हरे कृष्णा. वेलकम टू अ जर्नी ऑफ बिकमिंग 1% बेटर एव्हरी डे. आपण सगळं मोटिवेशन असताना खूप काही करायचं ठरवतो. म्हणजे जिम असो, बुक रिडिंग असो, नवीन काही स्किल शिकायचे असो किंवा बिझनेस करायचा असो, यालाच आपल्याला प्रत्येक गोष्टीला मोटिवेशन पाहिजे, तरच आपण या गोष्टी लगेच करायला सुरुवात करतो. पण काही दिवसांनी मोटिवेशन कमी होतं आणि मग आपण थांबतो. पण इथेच एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला मोटिवेशनची नाही तर डिसिप्लिनची गरज आहे. आज मी खूप मोटिवेशनच्या व्हिडिओ बघायचो, भरपूर काही बघायचो, पण त्याने काय होत नाही. पण जसं मी डिसिप्लिन फॉलो करायला लागलो, त्याने बरंचसं काही चेंजेस झालं. मोटिवेशन आपल्या मनामध्ये असेल तर आपण काही गोष्टी करायला घेतो. पण डिसिप्लिन म्हणतं, मन असो किंवा नसो, करायचं म्हणजे करायचं. कारण सक्सेससाठी तुम्हाला रोज मोटिवेट राहण्याची गरज नाहीये, फक्त रोज स्वतःला थोडं पुढे घेऊन जायची गरज आहे. माझ्या फिटनेससाठी मला काहीतरी ग्रोथ करायचा होता, त्यासाठी मी एक फिटनेस बँड घेतला, जेणेकरून तो माझा एक रिवॉर्ड पण होईल आणि माझ्या फिटनेसची कॅल्क्युलेशन सुद्धा होईल. म्हणून मी आज तो बँड सुद्धा घेतला आणि त्याने मी अजून मोटिवेट झालो की मी एक काहीतरी गोष्ट घेतली अशी की जी माझ्या हेल्थशी रिगार्डिंग आहे, हेल्थशी रिलेटेड आहे. आणि हे रोज माझ्या हातामध्ये असल्यामुळे मला सतत जाणीव करून देईल की मला डेली वर्कआउट करायचे, डेली फिट राहण्यासाठी स्वतःमध्ये काहीतरी ऍक्टिव्हिटी करायचे. सो असंच स्वतःला काहीतरी रिवॉर्ड देत राहा, चांगलं वाटेल. अंटिल देन कीप ग्रोविंग 1% बेटर एव्हरी डे.